Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. पार्थ पवार यांच्यावर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण. आसाम सरकारचा आज शपथविधी सोहळा. हिमंत बिस्व शर्मा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिमंत बिस्व शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही शपथविधीला हजर राहणार. वर्षभर सोनं खरेदी करू नका, सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. वर्क फ्रॉम होम करा, शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा, इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा, मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत स्थिती गंभीर. राहुल गांधींची टीका. भाजप आपल्या नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करणार. सर्व नगरसेवकांना बैठकीसाठी आल्यानंतर हजेरी नोंदवणं बंधनकारक. सर्वच नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करा. मकरंद नार्वेकर यांची महापौरांकडे मागणी. दिव्यातील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका. आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नजरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय. 1 महिन्यात पाट्या मराठी करा, अन्यथा दुकान बंद. पालिकेचा अल्टिमेटम. मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट. संभाजीनगर शहरात काल 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तामिळनाडूतील 717 मद्य विक्री केंद्र 2 आठवड्यात हटवा. मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय. शाळा, प्रार्थना स्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळं लागणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.